या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 8वी गणित प्रकरण 8वे चौकोन रचना आणि चौकोनाचे प्रकार. 8th मॅथमॅटिक्स चॅप्टर 8 क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड इट्स टाइप्स. सो लेट्स स्टार्ट द कन्स्ट्रक्शन अँड इट्स टाइप. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप्स. क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप्स हे शिकत असताना आपण सुरुवातीला समजून घेऊयात क्वाड्रिलॅटरल म्हणजेच चौकोन, कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलॅटरल म्हणजेच चौकोन रचना किंवा चौकोन ड्रॉ करणे, क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करणे. अँड टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोनाचे प्रकार. आणि महत्त्वाची प्रॉब्लेम्स अँड ऑल प्रॉब्लेम्स फ्रॉम टेक्स्ट बुक. सो लेट स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल द concept of quadrilateral. Concept of quadrilateral and how to define quadrilateral. As generally in previous standard we have to learn quadrilateral definition of quadrilateral. Quadrilateral have four sides, four angles. So a closed figure we can generally define it as a closed figure having four sides and four angles. This is a simple definition of quadrilateral. तर ही चौकोनाची अतिशय सोपी व्याख्या आहे. बंदिस्त आकृती, ज्या आकृतीला चार बाजू आणि चार कोण आहेत त्याला आपण चौकोन असं म्हणतो. म्हणजेच आपल्याला जर हे मराठीमध्ये लिहायचं असेल, चार बाजू व चार कोण असलेली बंदिस्त आकृती म्हणजेच चौकोन. तर या ठिकाणी या आकृतीमध्ये जर आपण ही आकृती पाहिली तर दिस इज अ क्वाड्रिलॅटरल अँड द व्हर्टेक्स ए बी सी अँड डी. सो नेम ऑफ दॅट क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी or quadrilateral BCDA or quadrilateral CDAB or quadrilateral DABC means we can write quadrilateral ABCD, quadrilateral BCDA, quadrilateral CDAB, quadrilateral DABC. Means this is anti-clockwise way. Four types we can, or four way different name we can write for same quadrilateral. म्हणजे एकाच क्वाड्रिलॅटरलचे आपण हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने चार नावं लिहिलेली आहेत. तर घड्याळाच्या दिशेने पण आपण चार नावं लिहू शकतो. मीन्स क्वाड्रिलॅटरल ADCB, ADCB म्हणजे चौकोनाची नावं लिहित असताना आपण नाव सिरियली कसं लिहिता येतं, घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, असे एकूण 8 प्रकारे आपण ह्याचं नाव सांगू शकतो किंवा लिहू शकतो. क्वाड्रिलॅटरल DCBA, क्वाड्रिलॅटरल CBAD and quadrilateral BADC. क्वाड्रिलॅटरल हॅव टू डायगोनल्स म्हणजे चौरसाला दोन कर्ण असतात. अँड डायगोनल डिफाइन्ड ॲज द अपोजिट व्हर्टेक्स joining segment or the segment to join opposite vertex is called diagonal. So here the diagonals are
म्हणजेच कर्ण BD सेगमेंट BD इज अ डायगोनल, म्हणजेच BD हा एक कर्ण आहे आणि जर दुसरा कर्ण काढला आपण, सो दिस इज AC. These are diagonal of quadrilateral. Then opposite angle means angle A and its opposite angle C, opposite angle B and D. These are opposite angle. So here four angles, angle A, angle B, angle C and angle D, and side of quadrilateral, four side. बाजू जर लिहिले आपण तर ही AB, साइड AB, साइड BC, साइड CD and side AD. So this is a basic information about quadrilateral. म्हणजे ही चौकोनाची प्राथमिक माहिती आहे. चौकोन म्हणजे काय, चौकोनाला बाजू किती असतात, चौकोनाचे कर्ण किती, कोन किती आणि चौकोनाची नावं वेगवेगळ्या प्रकारे कशी लिहिता येतात याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे. यानंतर पाहूया आपण कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलॅटरल लगेच. हिअर द फर्स्ट टाइप, to construct a quadrilateral if the length of four side and a diagonal is given. म्हणजेच आपणास या ठिकाणी चौकोन रचना करायची आहे आणि चौकोन रचना करत असताना आपणास चौकोनाच्या चार बाजू आणि एक कर्ण दिला असेल तर चौकोन रचना करणे. म्हणजेच या ठिकाणी मराठीत जर विचार केला तर चौकोनाच्या चार बाजू व कर्ण दिला असता चौकोन रचना करणे. मीन्स टू कंस्ट्रक्ट अ क्वाड्रिलॅटरल इफ द लेंथ ऑफ फोर साइड अँड डायगोनल गिवन. म्हणजेच चारही बाजूंची लांबी आणि जर आपल्याला कर्ण दिला असेल तर चौकोन कसा कन्स्ट्रक्ट करायचा हे आपण सुरुवातीला पाहूयात. तर या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे, आपण पुस्तकातलंच उदाहरण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊयात. सो फॉर एक्झाम्पल, construct quadrilateral PQRS such that length of PQ is equal to 5.6 centimeter, length of QR is equal to 5 centimeter, length of PS is equal to 4.3 centimeter, length of RS is equal to 7 centimeter, and length of QS is equal to 6.2 centimeter. So for construction of quadrilateral you must draw a rough figure. म्हणजेच आपणास या ठिकाणी चौकोन PQRS अशा पद्धतीने काढायचा आहे की PQ बरोबर 5.6, QR बरोबर 5 सेमी, PS बरोबर 4.3 सेमी, RS बरोबर 7 सेमी आणि QS बरोबर 6.2 सेमी. तर या ठिकाणी याच्यासाठी आपण सुरुवातीला कच्ची आकृती काढून घेऊयात. तर या ठिकाणी कच्ची आकृती काढत असताना आपण रफ फिगर जे आहे ते तुम्ही सिस्पेन्शनच काढायचे आहे. रफ फिगर तर या ठिकाणी स्पष्ट दिसण्यासाठी मी फक्त पेनचा वापर करतोय. तर पहा, जर आपण असा एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केला
आणि त्याचा एक कर्ण पण दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी पी क्यू म्हणजे पुस्तकातले प्रमाणे पी क्यू आर एस. And here the length of PQ 5.6 centimeter, length of QR 5 centimeter, length of SR 7 centimeter, length of PS 4.3 centimeter, and the diagonal 6.2 centimeter. QS or SQ. So to construct this type of triangle, first you draw a segment of PQ 5.6 सेंटीमीटर. तर सुरुवातीला तुम्हाला पट्टीचा वापर करून या ठिकाणी जर पट्टीचा वापर केला आपण तर 5.6 सेंटीमीटरची PQ ही साईड काढून घ्यायची आहे. तर या ठिकाणी पट्टीचा वापर करूयात आपण आणि 5.6 5.6 सेगमेंट PQ 5.6 centimeter. Then the length of PS 4.3 centimeter and QS 6.2 centimeter. So first of all take 4.3 centimeter in compass. यानंतर आपणास 4.3 सेंटीमीटर इतकं कंपासमध्ये अंतर घ्यायचं आहे. तर या ठिकाणी कंपासमध्ये पेन्सिल आणि हे लोखंडी टोक व्यवस्थित हे करून घ्या. तर या ठिकाणी पहा हे 4.3 सेंटीमीटर इतकं अंतर जर आपण पट्टीच्या सहाय्याने घेतलं तर या ठिकाणी 4.3 तर हे 4.3 अंतर आहे. त्यानंतर लोखंडी टोक या ठिकाणी ठेवून एक कंस काढूया तसा. याला आपण चाप सुद्धा म्हणतो किंवा कंस किंवा ब्रॅकेट. त्यानंतर SQ 6.2 सेंटीमीटर. टेक डिस्टन्स 6.2 सेंटीमीटर इन कंपास. सो हिअर तर या ठिकाणी कंपासमध्ये 6.2 सेमी इतकं अंतर घ्या. सिक्स 6.2 and another ब्रॅकेट किंवा आणखी एक कंस आपल्याला या ठिकाणी जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर हे दोन ज्या ठिकाणी छेदले आहेत हे आपण जोडून घेऊयात. Join this point to P and give the name S. 4.3 centimeter. Then SQ पण जोडून घेऊयात. SQ ची लांबी आहे 6.2 सेंटीमीटर. त्यानंतर पहा आपल्याला SR ची लांबी दिलेली आहे 7 सेंटीमीटर आणि PQ ची लांबी दिलेली आहे 5 सेंटीमीटर. तर कंपासमध्ये पुन्हा 7 सेमी आणि 5 सेंटीमीटर आपल्याला अंतर घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे चाप ओढायचे आहेत. तर हे जे पूर्ण कन्स्ट्रक्शन आपण पाहत आहात यामध्ये 4 बाजू आणि एक कर्ण दिल्यानंतर आपण हे ड्रॉ करतोय. तर पट्टीचा वापर करून 5 सेंटीमीटर अंतर आपण घेऊयात. तर या ठिकाणी पहा हे 5 सेंटीमीटर अंतर आहे. लोखंडी टोक Q वर ठेवा आणि एक कंस ओढून घेऊयात आपण या ठिकाणी किंवा एक चाप घेऊयात. त्यानंतर SR 7 सेंटीमीटर आहे. तर पट्टीचा वापर करून आपण 7 सेंटीमीटर अंतर घेतोय. हे पहा 7 सेंटीमीटर. त्यानंतर लोखंडी टोक पॉइंट S वर ठेवून या ठिकाणी एक चाप ओढतोय आपण आणि हा चाप ज्या ठिकाणी छेदला आहे किंवा एकमेकांना इंटरसेक्ट करतात ते पॉइंट
क्यूशी जोडूयात. दिस इज पॉइंट आर अँड देन जॉईन द एस आर. Hence QR 5 centimeter and SR 7 centimeter. So this is a step to draw or to construct a quadrilateral if the length of four side and a diagonal is given. म्हणजे या ठिकाणी आपण चौकोनाच्या चारही बाजू आणि एक कर्ण दिल्यानंतर चौकोन कसा काढायचा हे आपल्या लक्षात आलं असेल तर ही पद्धत लक्षात ठेवा आणि याच पद्धतीने तुम्ही कन्स्ट्रक्ट करू शकतात. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. टू कन्स्ट्रक्ट अ क्वाड्रिलॅटरल इफ 3 साइड अँड 2 डायगोनल आर गिवन. म्हणजेच या ठिकाणी आपणास आता कन्स्ट्रक्ट अ क्वाड्रिलॅटरल चौकोनाची रचना करायची आहे. इफ 3 साइड अँड 2 डायगोनल्स आर गिवन म्हणजे तुम्हाला 3 बाजू आणि 2 कर्ण दिले असल्यास या ठिकाणी त्रिकोण काढायचा आहे. म्हणजेच चौकोनाच्या 3 बाजू व 2 कर्ण दिले असता चौकोन रचना करणे. तर या ठिकाणी आपण उदाहरण मनानं घेऊयात. फॉर एक्झाम्पल सपोज दॅट आपण एक क्वाड्रिलॅटरल असा काढून घेऊयात. या ठिकाणी पहा ए बी सी डी 3 sides and diagonal are given. Suppose AB is equal to 7 centimeter, BC is equal to 6 centimeter, CD is equal to 5 centimeter and diagonal of quadrilateral AC and BD are given. If BD is equal to 9 centimeter and AC is equal to 6.5 centimeter, then how we can draw? So first of all, this is a rough figure. तर ही आहे कच्ची आकृती. आणि या आकृतीसाठी जर आपल्याला प्रश्न लिहायचा असेल तर आपण असं लिहू शकतो. कन्स्ट्रक्ट quadrilateral ABCD such that अशा पद्धतीने AB बरोबर AB is equal to 7 centimeter, BC is equal to 6 centimeter, CD is equal to 5 centimeter, AC is equal to 6.5 centimeter and BD is equal to 9 centimeter. तर या मापाचा आपल्याला या ठिकाणी चौकोन काढायचा आहे किंवा रचना करायची आहे. तर या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर 3 sides आर गिवन AB, BC अँड CD अँड 2 diagonals AC अँड BD आर गिवन. सो फर्स्ट ऑफ ऑल टू कन्स्ट्रक्ट अ क्वाड्रिलॅटरल ABCD, ड्रॉ द बेस साइड BC इज 6 centimeter. सो ड्रॉ फर्स्ट ऑफ ऑल 6 centimeter. Here BC 6 centimeter. तर सुरुवातीला तुम्हाला BC काढून घ्यायचं आहे 6 सेंटीमीटरचं. त्यानंतर तुम्ही AB ची लेंथ माहिती आहे 7 सेंटीमीटर आणि या ठिकाणी जे AC दिलेलं आहे AC पण आहे 6.5 सेंटीमीटर. सो टेक डिस्टन्स ऑफ 7 सेंटीमीटर इन कंपॉस. तर आपण 7 सेंटीमीटर कंपॉस मध्ये अंतर घेतोय. तर पहा या ठिकाणी हे 7 सेंटीमीटर अंतर घेत असताना हे 7 सेंटीमीटर, त्याचबरोबर बी पॉइंटवर आपण लोखंडी टोक ठेवतोय आणि या ठिकाणी एक ब्रॅकेट ओढतोय असं या पद्धतीनं. त्यानंतर AC ची जर लांबी पाहिली तर 6.5 सेंटीमीटर आहे. तर कंपॉस मध्ये AC
6.5 सेंटीमीटर आपण घेऊयात. तर हे आहे 6.5 सेंटीमीटर. त्यानंतर लोखंडी टोक पॉइंट सी वर ठेवूयात आणि हा ब्रॅकेट या ब्रॅकेटला क्रॉसमध्ये आल्यानंतर a new point here, point A, and join point AB. (7 centimeter) and AC, diagonal AC, 6.5 centimeter. Then the डायगोनल BD. आता यानंतर आपल्याला BD ची लांबी किती आहे 9 सेंटीमीटर अँड DC किती आहे 5 सेंटीमीटर. तर कंपासमध्ये BD 9 सेंटीमीटर आणि DC 5 सेंटीमीटर इतकं आपल्याला अंतर घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पट्टीच्या सहाय्याने आपण 9 सेंटीमीटर सुरुवातीला घेऊयात. तुमच्या लक्षात येईल लगेच. तर हे 9 सेंटीमीटर डिस्टन्स इन कंपास अँड पुट. या ठिकाणी बी वर लोखंडी टोक ठेवलेला आहे आपण आणि या ठिकाणी आपण ब्रॅकेट काढतोय किंवा आपण कंस ओढून घेतोय. देन 5 सेंटीमीटर ऑफ DC. DCचं अंतर किती आहे 5 सेंटीमीटर. ते आपण या ठिकाणी कंपासमध्ये घेतोय पहा 5 सेंटीमीटर. पुन्हा सी वर लोखंडी टोक ठेवून या ठिकाणी हा चाप ओढतोय अँड दिस इज अ न्यू पॉइंट D where two bracket are intersect with each other and join the point D and C and the point A and D. And the length of BD is 9 centimeter as like. Join point B and D also 9 centimeter and 5 centimeter. And this is a quadrilateral ABCD. In this way we completed or to construct a quadrilateral with 3 side and 2 diagonal lengths. म्हणजे या ठिकाणी आपण जो चौकोन ABCD ची रचना केलेली आहे या रचनेमध्ये आपल्याला 3 बाजू माहित होत्या आणि 2 कर्ण. तर यांचा वापर करून आपण या ठिकाणी आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. तर हा दुसरा प्रकार आहे ज्यामध्ये 3 बाजू आणि 2 कर्ण दिली होती. यानंतर पाहूया आपण थर्ड. टू कन्स्ट्रक्ट अ क्वाड्रिलॅटरल इफ 2 ॲडजस्टंट साइड अँड एनी 3 अँगल्स आर गिवन. तर या ठिकाणी आपल्याला आता कोणतेही 3 कोन आणि 2 लगतच्या बाजूंची लांबी दिल्यास चौकोन रचना काढायची आहे. म्हणजेच आपण असं लिहू शकतो चौकोनाच्या लगतच्या 2 बाजू व कोणतेही 3 कोन दिले असता चौकोन रचना करणे. तर सुरुवातीला आपण डायरेक्ट रफ फिगर काढूया. त्यावरूनच आपण प्रश्न लिहिणार आहोत. रफ फिगर म्हणजेच कच्ची आकृती. तर या ठिकाणी 2 बाजू आणि 3 कोन दिले आहेत. तर या ठिकाणी आपण एक चौकोन काढूयात. तर या ठिकाणी आपण जर 2 बाजूचा विचार केला तर पहा ही एक बाजू दिली असेल किंवा ही एक बाजू दिली असेल. सपोज दिस इज 6 सेंटीमीटर. ABCD. AB is equal to 6 centimeter. BC is equal to 5 centimeter. And here the angle 110. Here angle is
105 degree. Here the angle is 60 degree. Then construct that quadrilateral. तर या ठिकाणी जो आपल्याला क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करायचा आहे तो म्हणजे ABCD. यामध्ये आपल्याला दोन साईड दिलेल्या आहेत, दोन बाजू लगतच्या. लक्षात घ्या, या दोन्ही बाजू लगतच्या आहेत आणि हे 3 कोन दिलेले आहेत. तर आपण या ठिकाणी हा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करणार आहोत. तर याचा जर आपण क्वेश्चन लिहिला, कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल ABCD such that AB is equal to 6 centimeter, BC is equal to 5 centimeter, angle A is equal to 60 degree, angle B is equal to 110 degree, angle C is equal to 105. तर या ठिकाणी आपल्याला दोन बाजू आणि 3 कोन दिले आहेत. तर या प्रकारचा चौकोन रचना कशी करायची पाहूयात लगेच. To construct quadrilateral ABCD, first we draw length of BC 5 centimeter. So using scale we have to draw length of BC is equal to 5 centimeter. Point B, point C, BC is equal to 5 centimeter. यानंतर आपणास या ठिकाणी हा 110 अंशाचा कोन काढायचा आहे. तर या ठिकाणी पॉइंट बी पाशी कोनमापकाचा वापर करून तर 110 अंशाला आपण खूण करून घेऊयात. हे 110, त्याचबरोबर पॉइंट सी 105 डिग्री. सो पॉइंट सी 105. तर लक्षात ठेवा, ही जी सेगमेंट दिसते किंवा लाईन दिसते इकडून आपण मोजलं पाहिजे. ज्यावेळेस या बाजूला होतं तेव्हा आपण या साईडने घेतलं होतं. तर या ठिकाणी 105. तर हे मार्क करतोय आपण. त्यानंतर जॉईन दिस पॉइंट here 110, 110 अंश and 105 डिग्री, 105 अंश. यानंतर AB 6 सेंटीमीटर आहे, म्हणजेच कंपासमध्ये 6 सेंटीमीटर अंतर घेऊन एक या ठिकाणी ब्रॅकेट काढूयात किंवा कंस, त्यालाच आपण चाप असं सुद्धा म्हणतो. तर या ठिकाणी पहा, पट्टीच्या सहाय्याने आपण 6 सेंटीमीटर काउंट करूयात. सिक्स सेंटीमीटर आणि लोखंडी टोक पॉइंट बी वर ठेवून ब्रॅकेट काढूयात. तर हा आहे 6 सेंटीमीटर. ॲट दॅट पॉइंट हिअर द पॉइंट A and here a 60 degree angle. So using protector, कोनमापकाचा वापर करून या ठिकाणी आपण 60 अंशाचा कोन काढून घेऊयात. तर या ठिकाणी पहा, हे 60, 10, 20, 30, 40, 50 and 60. So mark here and join this point A and point A 60 degree and AB is equal to 6 centimeter, and here the point D. So in this way we construct a quadrilateral ABCD with AB is equal to 6 centimeter, BC is equal to 5 centimeter, and the angle A 60, angle B 110 and angle C 105 degree. तर या पद्धतीने आपण सहज आणि सोप्या पद्धतीने चौकोन ABCD ची रचना केलेली आहे. सुरुवातीला BC काढून घेतलेला आहे, त्यानंतर दोन कोन 110 आणि 105, त्यानंतर 6 सेंटीमीटर अंतर घेऊन या ठिकाणी आपण 60 अंशाचा अँगल ड्रॉ केला किंवा रचना केली आणि हे सर्व पॉइंट जोडून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी
चौकोन ABCD तयार झालेला आहे. चौकोन ABCD. यानंतर पाहूया आपण फोर्थ टाइप, जो चौथा प्रकार आहे तो म्हणजे टू कन्स्ट्रक्ट अ क्वाड्रिलॅटरल इफ 3 साइड अँड 2 अँगल इन्क्लुडिंग बाय देम आर गिवन. मीन्स इफ वी नो the length of 3 side and angle included by them, then how to construct a quadrilateral. म्हणजेच त्रिकोणाच्या 3 बाजू आणि त्या 3 बाजूंनी समाविष्ट 2 कोन दिले असतील तर चौकोनाच्या 3 बाजू आणि 2 कोन दिले असतील तर आपण चौकोन रचना कशी करायची पाहूयात. तर या ठिकाणी एक उदाहरण आपण या ठिकाणी चौकोन घेऊयात म्हणजे आपल्या लक्षात येईल आणखी. चौकोन ABCD. Here angle A is equal to 90 degree, angle B is equal to 110 degree. Length of AB is equal to 5 centimeter. Length of BC is equal to 6 centimeter. Length of AD is equal to 5.5 centimeter. In this diagram we have 3 side AD, AB and BC and angle between them 90 degree and 110 degree. So construct this triangle. First of all we take 6 centimeter distance. तर या आकृतीमध्ये आपल्याला 3 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले 2 कोन दिलेले आहेत. तर ही कच्ची आकृती आहे, रफ फिगर. तर या ठिकाणी सुरुवातीला BC काढून घेऊयात 6 सेंटीमीटर. सो इन कंपास युजिंग स्केल draw BC 6 centimeter. Here the BC is 6 centimeter. BC 6 centimeter. Now first we construct angle 110. So using protractor कोनमापकाचा वापर करून आपण या ठिकाणी 110 अंशाचा कोन काढून घेऊयात. 110, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 and 110. So here 110. Then distance between AB is equal to 5 centimeter. So using compass mark 5 centimeter to take distance of AB 5 centimeter. So in a scale here 5 centimeter. या ठिकाणी पहा 5 सेंटीमीटर आपण अंतर घेतोय. सेंटीमीटर. तर या ठिकाणी लोखंडी टोक B वर ठेवून आपण 5 सेंटीमीटरचा चाप ओढून घेऊयात. हियर the point AB is equal to 5 centimeter. Here the angle A is equal to 90 degree. So using protractor म्हणजे या ठिकाणी आपण कोनमापकाचा जो वापर करायचा आहे, तर कोनमापकाचा वापर करून आपण 90 अंशाचा कोन पॉइंट A या ठिकाणी ड्रॉ करूया. युजिंग प्रोटेक्टर कोनमापकाचा वापर करून या ठिकाणी 90 अंशाची खूण आपण करूयात 90 डिग्री. अँड जॉईन दिस. Here the angle A is equal to 90 degree, angle B is equal to 110 and length of AD is equal to 5.5 centimeter.
सो युझिंग कंपॉस, तर आता या ठिकाणी आपल्याला कंपॉसचा वापर करून 5.5 सेंटीमीटरवर आपल्याला एक ब्रॅकेट उडून घ्यायचं आहे किंवा कंस. AD is equal to 5.5 centimeter. So here 5.5 centimeter. सेंटीमीटर लोखंडी टोक पॉइंट ए वर ठेवून आपण या ठिकाणी पहा हा ब्रॅकेट किंवा हा कंस सोडून घेतोय. तर या ठिकाणी असेल पॉइंट डी अँड लेंथ ऑफ एडी इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर. अँड जॉईन दिस पॉइंट डी अँड सी टू कम्प्लीट आवर क्वाड्रिलॅटरल. तर या ठिकाणी बिंदू डी आणि सी जोडून हा चौकोन ABCD तयार झाला आहे. In this quadrilateral we have to know 3 side and angle include by them 2 angles. म्हणजेच या चौकोनाची रचना करत असताना आपल्याला 3 बाजू माहिती होते आणि 2 कोन त्याच्या दरम्यान असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आकृत्या काढायच्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कच्ची आकृती कंपल्सरीच काढायची आहे. तर यावरच आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 8.1 यामधील काही महत्त्वाचे प्रश्न सोडवायचे. तर पाहूया प्रॅक्टिस सेट 8.1 and the question is construct the following quadrilateral of given measures. In a quadrilateral MORE, length of MO is equal to 5.8, length of OR is equal to 4.4, angle M is equal to 58, angle O is equal to 105, angle R is equal to 90 degree, and then construct the quadrilateral MOR. म्हणजे या ठिकाणी आपल्याला चौकोन MOR मध्ये MO ची लांबी दिलेली आहे, OR ची लांबी दिलेली आहे, कोन M, कोन O आणि कोन R दिलेला आहे. म्हणजेच 2 बाजू आणि कोणतेही 3 कोन दिल्यानंतर ज्या पद्धतीने आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करतो त्या पद्धतीने आपल्याला हा ट्रायंगल काढायचा आहे. तर याची जर आपण कच्ची आकृती पाहिली, रफ फिगर, तर सुरुवातीला आपण रफ फिगर ड्रॉ करूयात. रफ फिगर कच्ची आकृती. तर या ठिकाणी कच्च्या आकृतीचा जर विचार केला तर MO 5.8 आहे. तर या ठिकाणी पहा हे MO आहे 5.8 सेंटीमीटर M अँड O. त्यानंतर अँगल M माहिती आहे आपल्याला 58 डिग्री. तर या ठिकाणी अँगल M 58 डिग्री आहे. त्याचबरोबर अँगल M 58 म्हणजे या ठिकाणी जर आपण हे ड्रॉ केलं तर हा अँगल 58 डिग्री ॲट M. देन OR इज इक्वल टू 5.4 OR अँड अँगल O इज इक्वल टू 105. सो हिअर O 105 and OR is equal to 4.4 centimeter, and here the angle R is equal to 90 degree. MORE. तर ही आहे कच्ची आकृती. तर या पद्धतीने आपल्याला हा ट्रायंगल काढत असताना अगदी सिंपली पद्धतीने तुम्ही काढू शकता. सुरुवातीला MO ड्रॉ करूयात. तर या ठिकाणी पट्टीचा वापर करून स्केलचा 5.8 सेंटीमीटर MO, सेंटीमीटर MO, 5.8 सेंटीमीटर MO अंतर काढून घेतलेलं आहे. त्यानंतर 58 अंशाचा कोन आणि 105 अंशाचा कोन कोनमापकाच्या सहाय्याने आपण काढू शकता. तर या ठिकाणी कोनमापकाच्या सहाय्याने 58 डिग्री at the point M and 58 means 50 and 58. Join this point. डिग्री. यानंतर हा जो कोन आहे तो आहे 105 अंश. अँगल O इज इक्वल टू 105.
105. So here 105. So join this point O. तर हा आहे 105 अंशाचा कोन अँगल O. त्यानंतर पहा OR ची लेंथ आहे 4.4. तर कंपास मध्ये 4.4 इतका अंतर आपणास घ्यावं लागणार आहे. OR is equal to 4.4 centimeter and using scale here to take 4.4 centimeter. तर लोखंडी टोक पॉइंट O या ठिकाणी ठेवूयात आणि या ठिकाणी हे 4.4 ड्रॉ करूयात. दिस इज पॉइंट R and distance 4.4 सेंटीमीटर. त्यानंतर या ठिकाणी पहा 90 डिग्रीचा अँगल दिसतोय पॉइंट R ला. तर या ठिकाणी पॉइंट R अँड मार्क टू 90 डिग्री. तर या ठिकाणी हे 90 अंशाची खूण तुम्हाला दिसते. तर हा पॉइंट जोडून घेऊयात R आणि 90 डिग्री आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करता येईल. degree and here the point E. So we have to construct an quadrilateral MORE as given length MO is equal to 5.8, OR is equal to 4.4 and angle M 58, angle O 105 and angle R 90 degree. तर या ठिकाणी आपण चौकोन MOR यांची रचना केलेली आहे. चौकोन MORE. तर यामध्ये दोन बाजू दिलेल्या होत्या MO 5.8, OR 4.4 आणि हे तीन कोन. तर या पद्धतीने हा प्रश्न आपल्या लक्षात आला असेल. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 2. प्रश्न क्रमांक 2 आहे कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल DEFG सच दॅट DE is equal to 4.5 centimeter, EF is equal to 6.5 centimeter, DG is equal to 5.5 centimeter, DF is equal to 7.2 and EF is equal to 7.8. तर आपण जर हा ट्रायंगल रफ फिगर काढली, या ठिकाणी कच्ची आकृती काढूयात. क्वाड्रिलॅटरल. सो क्वाड्रिलॅटरल DEFG. DE is equal to 4.5, DE 4.5 centimeter, then EF 6.5, EF 6.5 centimeter, then DG is equal to 5.5 centimeter, DG 5.5 centimeter. Here the point G and joint G of. Length of DF 7.2 centimeter and length of EG is equal to 7.8 centimeter and this is a rough figure. तर ही कच्ची आकृती आहे. तर या चौकोनामध्ये आपणास तीन बाजू आणि दोन कर्ण दिलेले आहेत. तर या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करत असताना सुरुवातीला 4.5 DE ड्रॉ करूयात. लेंथ ऑफ DE is equal to 4.5 centimeter. So here DE DE 4.5 centimeter. Then DG is equal to 5.5. तर या ठिकाणी कंपास मध्ये 5.5 सेंटीमीटर इतका अंतर घेऊयात आपण आणि DG हा पॉइंट येण्यासाठी पट्टीमध्ये या ठिकाणी स्केलचा वापर करून 5.5 सेंटीमीटर
तर या ठिकाणी पहा, .5 सेंटीमीटर अंतर घेतलेलं आहे आपण. लोखंडी टोक पॉइंट डी वर ठेवून टेक अ ब्रॅकेट और कंस, देन 7.8 सेंटीमीटर GE, 7.8, so 7.8 E वर लोखंडी टोक ठेवूयात आणि या ठिकाणी हा ब्रॅकेट जोडूयात. देन जॉईन धिस पॉइंट D G and GE. So length of DG is equal to 5.5 centimeter. Length of GE is equal to 7.8 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला EF हे ड्रॉ करायचे किंवा कन्स्ट्रक्ट करायचे आणि DG तर 6.5 सेंटीमीटर इतका अंतर कंपास मध्ये घेऊयात. 6.5. त्यानंतर या ठिकाणी पट्टीचा वापर करून 6.5 आपण या ठिकाणी काउंट करूयात. 6.5. तर हे अंतर EF 6.5. देन DF is equal to 7.2. DF 7.2 from point D, 7.2 and join this point F. तर हा F बिंदू जोडून घेऊयात आपण. DF is equal to 6.2. Oh sorry, 7.2 DF. EF is equal to 6.5 centimeter and then join GF. तर या पद्धतीने आपण 3 साइड आणि 2 कर्ण दिले असता या चौकोनाची रचना केलेली आहे आणि हा चौकोन DEFG तयार झाला आहे. और टू करेक्टली construct. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3. In question number 3, quadrilateral ABCD, length of AB is equal to 6.4 centimeter, BC is equal to 4.8 centimeter, and angle A 70 degree, angle B 50, angle C is equal to 140. So draw or to construct. तर याची जर आपण कच्ची आकृती काढली तर पहा कच्ची आकृती कशी येईल. तर ही कच्ची आकृती तुम्हाला सस्पेन्शनच काढायची आहे. फक्त या ठिकाणी स्पष्ट दिसण्यासाठी आपण पेनचा वापर करतोय. तर AB 6.4 सेंटीमीटर आहे AB. त्यानंतर BC आहे 4.8 सेंटीमीटर आणि अँगल B जो आहे तो आहे 50 सेंटीमीटर. अँगल B इज इक्वल टू 50 डिग्री and BC is equal to 4.8 centimeter. So this is point C. Angle A is equal to 70 degree. Angle A is equal to 70 and angle C is equal to 144. तर या ठिकाणी हा जो आहे D. तर या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी 2 बाजू दिलेल्या आहेत आणि 3 कोन दिलेले आहेत. तर हा कन्स्ट्रक्ट करण्यासाठी सुरुवातीला 6.4 सेंटीमीटर. तर ही आहे कच्ची आकृती. दिस इज अ रफ फिगर अँड टू कन्स्ट्रक्ट अँगल ABCD, सॉरी quadrilateral ABCD, length of AB is equal to 6.4. So take 6.4 centimeter
6.4, पॉइंट ए पॉइंट बी 6.4 सेंटीमीटर. देन यानंतर आपण या ठिकाणी कोन ए आणि कोन बी काढून घेऊयात. तर कोन ए काढत असताना पहा अँगल ए, कोन मापकाच्या सहाय्याने या ठिकाणी अँगल ए काढूयात 70 अंशाचा, आणि अँगल बी जो आहे तो 50 अंशाचा या ठिकाणी लगेच खून करून घेऊयात. अँगल बी इज इक्वल टू 50. सो अँगल ए इज इक्वल टू 70 and angle B is equal to 50. Then length of BC is equal to 4.8 and in compass taking distance 4.8, म्हणजे कंपास मध्ये तुम्ही 4.8 इतका अंतर घ्या आणि पॉइंट सी हा स्थापन करू शकतात. तर या ठिकाणी पट्टीच्या सहाय्याने 4.8 इतकं जर अंतर आपण घेतलं तर हे अंतर आहे 4.8. पॉइंट बी, तर या ठिकाणी बिंदू सी असेल. हिअर द सी. अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री, अँगल बी इज इक्वल टू 50 अँड ॲट द अँगल सी ड्रॉ 140. 140 अंशाचा कोन काढायचा या ठिकाणी पहा. तर हा बिंदू जोडून घेऊयात आपण. Here angle C is equal to 140 degree and here the point D. तर या पद्धतीनं चौकोन ABCD आपण रचना केलेली आहे किंवा ड्रॉ केलेली आहे. सुरुवातीला आपण ए बी काढून घेतलं, त्यानंतर अँगल ए, अँगल बी, त्यानंतर या ठिकाणी अँगल बी सी काढलेला आहे 4.8 सेंटीमीटर. देन अँगल सी अँड इन दिस वे वी कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल क्वाड्रिलॅटरल ABCD. म्हणजे या ठिकाणी चौकोन ABCD ची रचना केलेली आहे. यानंतर पाहूया आपण फोर्थ क्वेश्चन. इन फोर्थ क्वेश्चन construct quadrilateral LMNO such that length of LM is equal to length of LO is equal to 6 centimeter, length of ON is equal to length of NM is equal to 4.5 centimeter, length of OM is equal to 7.5 centimeter. तर या ठिकाणी जो चौकोन काढायचा आहे आपणास, याची सुरुवातीला आपण कच्ची आकृती काढून घेऊयात. रफ फिगर. तर कच्ची आकृती काढत असताना या ठिकाणी जो चौकोन काढायचा LMNO, तर LM आणि LO 6 सेंटीमीटर दिलेला आहे. तर या ठिकाणी आपण LM 6 सेंटीमीटर, त्यानंतर LO हे पण 6 सेंटीमीटर आहे. LM LO देन NO 4.5, म्हणजे या ठिकाणी NO असेल NM 4.5. तर हे जोडून घेऊयात आपण. त्यानंतर ON किती आहे, तर हे पण 4.5 सेंटीमीटरचं आहे. आणि OM दिलेला आहे 7.5 सेंटीमीटर. तर या पद्धतीने आपल्याला हा चौकोन कन्स्ट्रक्ट करायचा आहे. तर सुरुवातीला आपण हा एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करूयात आणि त्यानंतर ह्या दोन साइड जर काढल्या तर हा पूर्ण कन्स्ट्रक्शन होऊन जाईल. सो
First of all, take LM 6 centimeter using scale. Six centimeter LM. Then using compass, take LO 6 centimeter and OM 7.5 centimeter and draw it. तर या ठिकाणी कंपासचा वापर करून आपण पट्टीच्या सहाय्याने 6 सेंटीमीटर अंतर घेऊयात. तर या ठिकाणी पहा, हे 6 सेंटीमीटर. सिक्स सेंटीमीटर. त्यानंतर OM 7.5 सेंटीमीटर. OM (7.5) and join this point to L. And OM. Here the point O, and LO is equal to 6 centimeter. LM is equal to 6 centimeter. Then NM 4.5 and ON 4.5. So take 4.5 distance in a compass. तर या ठिकाणी पट्टीच्या सहाय्याने आपण 4.5 इतका अंतर कंपास मध्ये घेतोय. O वर लोखंडी टोक ठेवून या ठिकाणी एक ब्रॅकेट ओढतोय किंवा एक कंस. त्यानंतर ओवर and join this point to M and ON. Here the point N. OM is equal to 7.5 centimeter, NO 4.5 centimeter and MN 4.5 centimeter. And this is the expected quadrilateral. तर आपल्याला जो अपेक्षित चौकोन होता तो या पद्धतीने आपण ड्रॉ करू शकतात. अगदी सिम्पली वे. तुमच्या जर एकदा डोक्यामध्ये फिट बसलं तर कोणत्या स्टेप नंतर काय करायचं, तर अगदी सिंपल पद्धतीने हे सर्व आपल्याला कन्स्ट्रक्ट करता येतं. याची कोणतीही ऍक्टिव्हिटी आपल्याला लिहायची गरज नाही, फक्त रफ फिगर असली पाहिजे आणि सोबत कन्स्ट्रक्शन. अँड इन दिस वे वी कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल LMNO. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलॅटरल हा भाग पूर्ण केलेला आहे. यानंतर टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल अँड डिटेल्स प्रॅक्टिस सेट 8.2 अँड 8.3 पाहूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.